प्राण जाई परवचन न जाई, चालत नाही. हे प्रभूंचं आचरण आहे. आणि मला खरं सांगा, कैकेयीने वनवास फक्त रामाला मागितला होता का सीतेलाही होता? फक्त रामालाच वनवास होता. पण सीतेला वनवासाला जायची गरज नव्हती. अवघ्या त्रिभुवनाचं राज्य ज्याच्या पाठीमागं होतं, स्वर्गामध्ये जाऊन ज्या दशरथाने स्वर्गामध्ये जाऊन त्याचा विक्षेप जास्त स्वर्गामध्ये जाऊन दशरथ तो एवढा महाप्रतापी राजा सासरा होता सीतेचा. जगातली महान प्रतिवता म्हणून जी ओळखली झाली ती कौशल्य माझा सासू होती. काय कमी होतं? पण केवळ पातिव्रत्य धर्माचं स्वीकरण करण्याकरता पती सोबत वनवास स्वीकारला. वनवासात काय सांगता, आपली सनातन संस्कृती असं सांगते. ज्ञानोबांनी 16व्या अध्यायात ह्री या पदावरचं बोलणं ज्ञानोबा सांगतात, ओखते मरणा ऐसे आणि आलिया अग्नि प्रवेशे परी प्राणेश्वरोद्देशे न गणिती सती. ज्ञानोबा बोलतात, अगोदरच मरण वाईट आहे आणि त्यातही ते मरण जर अग्नी चितेच्या समोर जाण्याचा प्रसंग येतो, अग्नीमध्ये उडी घ्यावी लागते, पण केवळ आपल्या पती करता ती स्त्री मागचा पुढचा विचार करत नाही. अशी कितीतरी उदाहरण सांगतो. राजस्थान प्रांतामध्ये पद्मावती नावाची राणी होती. त्या पद्मावती राणीनं त्या अलाउद्दीन खिलजीची वाईट नजर आपल्यावरती पडू नये म्हणून जोहर केला. 16,000 स्त्रियांसोबत जोहर केला मला त्या पद्मावती राणीनं. विचार करा जरा या गोष्टीचा. खरं सांगू का, माफी मागून बोलतो, राग येईल कुणाला, पण हिंदू समाजा एवढा झोपलेला समाजच कोणता नाही मला जगामध्ये हिंदू समाज एवढा झोपलेला समाज नाही. पण जेवढा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या माया बहिणीला थोडा त्रास दिला का या मोगलांनी, या खिलजी लोकांनी, या मुसलमानांनी थोडा त्रास दिला का आपल्याला? जर या गोष्टीला आठवून बघा आपला धर्म काय सांगतो. कुठपर्यंत त्रास या लोकांचे आपण सहन करायचे. आपल्याकडे काही सामर्थ्य कमी आहे, शक्ती कमी आहे. फक्त एकच गोष्ट आहे, गाफील राहतात, फितुरी करतात. आपल्या लोकात हे दोनच दोष फार जास्त आहेत. गाफील राहतात म्हणजे झोपून राहतात, बघू आता कुठं आपल्यावर आले, जेव्हा आपल्यावर तेव्हा बघू. गाफील राहणं, झोपून राहणं. आणि दुसरी गोष्ट, लोक जीवावर आले की फितुरी करतात. दोनच दोष. अहो जरा विचार करा, त्या स्त्रीला, त्या राजाकडे सामर्थ्य काही कमी नव्हतं मला, पण दगा केला, पाठीवरती बाण मारलं, त्या राजाला मारलं. आणि त्या पद्मावती राणी जगातली सौंदर्य संपन्न स्त्री होती मला. पतिव्रता पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवातून न स्पर्शे. एक वेदना अंतःकरणाची. मी का बोलतो, जरा हा त्रास, ही वेदना आपल्याला दिलेली जरा आठवत जा. झोपून राहू नका. सध्याचा काळ फार वाईट आहे. जोपर्यंत भारत हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत आपल्या जेवणाचे 2 घास कमी खात जा. कारण जगामध्ये स्वाभिमानानं, अधिकारानं जगायचं असेल तर, आपल्याला कपाळाला गंध लावायचा असेल, गळ्यामध्ये माळ टिकवायची असेल तर हिंदुस्थान, भारत सोडला तर दुसरा देश नाही मला आपल्याला. कोण ख्रिश्चनांसाठीचे बरेच देश आहेत, मुसलमानांसाठीचे बरेच देश आहेत, पण हिंदूंनी राहायचं कुठं? भारतावरती जर दुसऱ्यांची सत्ता आली तर जाणार कुठं? पाकिस्तान घेईल आपल्याला. पाकिस्तान मध्ये फाळणी झाली तेव्हा 27% हिंदू होता, आता फक्त 3% राहिले. किती? आणि भारतामध्ये फाळणी झाली त्यावेळेस फक्त 7% मुस्लिम होते, आता 32% झाले. तरी ह्यांना वाटतं इथं त्रास होत आहे आपल्याला. काय त्रास आहे? तर या गोष्टीचा विचार करा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेला अनन्वित अत्याचार या त्रासाला विसरून नका. अंगावरचा एक रोम उपटून काढला या लोकांनी संभाजी महाराजांच्या अंगावर. अंगावरची कातडी, जसं मेलेल्या जनावरांची कातडी सोडून काढतात तशी कातडी सोडून काढली. अंगावरती उकळतं पाणी टाकलंय आणि तशाही परिस्थितीमध्ये अंगावरती मीठ चोळले महाराजांच्या अंगाला. असं वाटतं ते ऐकत असताना त्या अंगाला शहारे येतात. तर त्यावेळी काय त्रास झाला. 17 दिवस. किती दिवस? 17 दिवस एवढा अनन्वित अत्याचार केला. तरी सुद्धा म्हणतात हिंदू मुस्लिम भाई. अहो जे लोक गाय कापून खातात ते गायीची आई म्हणून पूजा करणारे भाऊ कसे होते विचार करणार. साधी बोलतो या गोष्टीचा राग येईल तुम्हाला, चुकीचं वाटत असतील.
आणि इतिहास काढून बघा, गाफील जर नाही राहिलो आणि फितुरी नसती केली तर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी अवघ्या विश्वावर भगवा फडकवला असतं एवढं सांगतो. आपल्या लोकांनी फितुरी केली आणि गाफील. मी का बोलतो तर त्या राणी पद्मावतीला 16,000 स्त्रियांसोबत दोहद करावा लागला. पातिव्रत्य आचरण म्हणतात त्या गोष्टीला. आमच्या संप्रदायातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्ञानेश्वरीचे शुद्ध अभ्यासक दोंडा महाराज देगलूरकर गेले म्हणून कळालं कृष्णा महिने दिलं तेवढा मला. हा, याला म्हणतात पतिव्रतेचे, याला म्हणतात पातिव्रत धर्माचं स्वीकरण म्हणून सीतामाईयांनी वनवास स्वीकारला. हे आचरण आहे. मानवाला काही मिळवायचं असेल तर शीलेनं त्यागेनं शीलेनं. खरं सांगतो तुम्हाला, सध्याच्या काळामध्ये पेट्रोल महागलं, डिझेल महागलं, हे झालं ते झाले, विषय सोडून द्या. पण जोपर्यंत भारत हिंदू राष्ट्र हा शिक्का पडत नाही आपल्या वाट्याला, तोपर्यंत तरी हे करत असताना विचार करा. हा, विचार करा. 500 वर्षाचा त्रास आपला, 500 वर्ष आपल्या रामाला त्यावेळेसचा वनवास 14 वर्षाचा होतो. आपण 500 वर्षाचा मुंह मध्ये ठेवलं पण आम्हाला. या गोष्टीचा विचार करा जरा. हे करून सध्या काळ मी का बोलतो या गोष्टीवर पुन्हा पुन्हा, तर आपण धर्म टिकला तर आपण टिकू. धर्म रक्षते रक्षित हा, धर्माचा विचार करा. आणि असं वागणं मी बोलतो की शीलेनं, शील अत्यंत महत्व आहे. त्याग आहे, शील आहे तरीही चालत नाही. तिसरा गुण आहे गुणेनं. मानवी जीवनामध्ये गुण संपन्नता असली पाहिजे. तुकोबरा बोलतात, तुमच्याकडं साटलोट शब्द आहे का? साटलोट म्हणतात काही. म्हणजे एखाद्याची मुलगी आपण करायची, आपली मुलगी त्याच्यात द्यायची, पुन्हा त्याची करायची, आपल्या त्याची, याला साटलोट म्हणतात. परंतु समाजाचं प्रेम, समाजाने आपल्याला व्हावंसं वाटणार इच्छा करत असाल तर आपणही समाजासोबत काही गोष्टीचं साटलोट केलं पाहिजे. कोणत्या गोष्टीचं? अगोदर आपण समाजाला गुण दिले पाहिजेत आणि गुण देऊन मान सन्मान समाजाचं प्रेम मिळवलं पाहिजे. तुकोबरा बोलतात, गुणाशिवाय माणसं स्वीकार करत नाही. साधा गुळ असेल ना, गुळ, तर माशी येऊन बसते की त्या गुळामध्ये गोडी नावाचा गुण आहे म्हणून. जर त्या गुळाने गोडी नावाचा गुण सोडला तर माशी सुद्धा जवळ येऊन नाही बसणार. मी का बोलतो, गुण असला पाहिजे. तुकोबरा बोलतात, वावा ते जना तुका म्हणे साथी गुणा, तुका म्हणे साथी गुणा, तुका म्हणे साथी गुणा. तुका म्हणे साती गुणा, साठी नाम साठ लोट. गुण असेल तर म्हणून विचार करा, गुणी माणसाला जास्त किंमत आहे का अवगुणी माणसाला किंमत आहे? तुकोबरा बोलतात, अवगुणाची हाती आहे अवघित फजिती. अवगुणी माणसाला कोणी किंमत देत नाही. मी बोलतो की गुण संपन्न असलं पाहिजे जीवनामध्ये, गुण मिळवावं. फार श्लोक गोड आहे. मला बोलतात मानवी जीवनामध्ये गुण असले पाहिजे. अभ्यासुनी प्रगटावे नाही तरी उगेती असावे, परी प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. जीवनामध्ये काहीतरी गुण घेऊन समाजापुढे गेलं पाहिजे. मी बोलतो की गुणेनं, आता पहिलं झालं त्यागेनं, शीलेनं, गुणेनं आणि कर्मणा. इथं आपल्या अभंगाचा दरवाजा आहे. कर्मणा, मानवी जीवनामध्ये कर्माला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. कर्माशिवाय मानवी जीवन शोभून दिसत. ज्ञानोबराय बोलतात, ज्याला देवाने सुंदर असा देह दिला आणि हा देह देऊन जर कोणी कर्म करायला लागत असेल तर ज्ञानोबरायांनी त्याला मूर्खाची पदवी दिली. तुकोबराय बोलतात, ज्ञानोबराय बोलतात,
परिसपास व्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची हे गावणे मूर्ख आहेत ते लोक जे कर्माची खंती करतात. ज्ञानोबा होतात शरीराची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहरिया ना म्हणून धनंजया काय उपाय पाठवत महाराज जिया परी नाही म्हणून चालतच नाही. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. फक्त एक आहे कर्माचे दोन प्रकार आहेत. एक आहे हीन कर्म आणि दुसरा आहे धन्य कर्म. हीन कर्म कोणतं आणि धन्य कर्म कोणतं? तर हीन कर्म ते आहे ज्ञानोबा बोलतात ये तुलेनी अंगा मनासी यावे ये तुलेनी कृत्या कृत्य नाठवी करणे याचे नावे भलतेची करी. तुकोबार बोलतात भलतेची उन्मत्त करी सदा जे करू नये अशी क्रिया मानवी जीवनातून हीन कर्माची घडत असते. लक्षात ठेवा मानवी जीवनातलं कर्म एवढं बलाढ्य आहे की आपण करत असताना खरं सांगू का जमिनीचे काही प्रकार आहेत बघा. जमिनी शेत आहेत हे शेतांचे काही प्रकार आहेत. त्याला दोन प्रकार म्हणतात. एक बरडाचे रान बरोबर आहे ना. एक आहे बरड जमीन आणि दुसरी आहे ही काळरांची जमीन काळी जमीन. बघा काही जमिनीला कितीही प्रयत्न करा जास्तीत जास्त 4 ते 5 पोते उतार येते 7-8 कट्टे उतार. पण काही जमिनी अशा असतात महाराज एकरी 20-20 कट्टे 25-25 कट्टे उतार येतो जमिनीला. महाराज काय तुम्ही जमिनीचे उतार सांगा बघा. तुम्हाला ते उतार सांगाय बोललो मला त्या उताराचं काही घेणं देणं नाही. मला दृष्टांत सिद्धांत हा सांगायचा आहे. ती जमीन सोडा ही जी जमीन आहे ना ही जमीन क्षेत्र नाही. या जमिनीची सुपीकता एवढी आहे या जमिनीत काहीही पेरा एवढा उतार देते. ज्ञानोबा सांगतात पुण्यही पेरा पापही पेरा तुम्हाला जे करायचं ते करा पण उतार एवढा आहे ना. ज्ञानोबांची उभी आहे. ज्ञानोबा बोलतात तयाची सारिखी असंभार पाप पिके जे जन्म कोटी दुःखे भोगी जे कोट्यावधी जन्म जरी दुःख भेटलं तरी सुद्धा भोगलं तरी सुद्धा दुःख संपत नाही. एवढं दुःख तयार करते हे शरीर. आणि पुण्याचा जर विचार केला ज्ञानोबा सांगतात पुण्याची गणना कोण ज्ञानोबा सांगतात पुण्याची गणना कोण करी. पुण्य ही पिकत आणि पाप ही पिकत फक्त आपल्या हातामध्ये आहे. हीन कर्म सध्या घडीला माणसं जे काही कर्म करत आहेत ते कर्म करत असताना जरा काही लोकांची यादी काढून बघा ज्यांच्या जीवनामध्ये अखंड जन्मभर परमार्थ केला साधना केली पण शेवटी वासना कुठतरी गुंतून राहिली तर त्यांना सुद्धा जन्म घ्यावा लागला. तुकोबाराय बोलतात वासनेचा संग होय अंतकाळी जन्म
वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म तपाच्या राशीच्या राशी जरी निर्माण केल्या तरी सुद्धा जन्म धरावा लागतो. तुकोबारांनी सगळ्यात मोठं उदाहरण दिले. हे जे प्रमाण आहे ते 100 कडवेच्या अभंगातलं प्रमाण आहे. गायी नकोविया पंढरीत या अभंगातलं प्रमाण आहे. तुकोबारा बोलतात वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी जन्म घेणी लागे तेची झाली अंगे हरिरूप जडवरद राजा हरणी गर्भा गेला गाला तो घातला वासनेचा संग होय अंतकाळी. वा जीवनामध्ये हीन कर्म जरासही घडलं तरी सुद्धा जीवनाचं काही शिल्लक राहत नाही. म्हणून जीवनात हीन कर्म करून आपलं जीवन मलिन करून घेऊ नये. जीवनात कर्म जर करायचं असेल तर ते धन्य कर्म करावं. तर धन्य कर्म कोणतं आहे असा ज्यावेळी प्रश्न केला तुकोबारा सांगतात राहिली से प्रिय राहिली से प्रीत तुझे नामी भगवत नामाच्या प्रति प्रीत जडली. तुकोबारा सांगतात माझं संचित धन्य आहे माझं ते कर्म धन्य आहे ज्या दिवशी राहिली से प्रीत तुझे नामी. वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी नामस्मरण या साधनेला अनन्य साधारण महत्व दिलं. आणि ते नुसतं नामस्मरण पूर्ण करायचं नाही तर प्रेमपूर्वक नामस्मरण करायचं. जिथं प्रेम आहे नामस्मरण आहे तेच खरं भजन आहे.
नामदेवरायांना ज्ञानोबारायांनी तीर्थावळीमध्ये 9 प्रश्न केले. त्या 9 प्रश्नापैकी एक प्रश्न आहे भजन कशाला म्हणतात, हा प्रश्न केला नामदेवरायांना ज्ञानोबारायांनी. वारकरी संप्रदायाचा अलौकिक दिव्य सत्य आहे, जिथं ज्ञान हे भक्तीला विचारतं की भजन कसं असतं. मूर्तिमंत ज्ञानाने प्रश्न केला नामदेवरायांना, नामाला प्रश्न ज्ञान करतो, भजन काय त्याला म्हणतात. 9 प्रश्न आहेत. आता ते बाकीच्या प्रश्नामध्ये वेळ नाही जास्त मला. एक प्रश्न सांगतो, भजन कशाला म्हणतात. नामदेवराय सांगतात, सर्वाभूती दया, सर्व भावे करुणा, जेथे मी तूपणा मावळला. नामदेवराय सांगतात, भजन दया नाव वाटे मज गोड, येरते का वाढवाया विण. सर्व भूतांच्या प्रति अंतःकरणामध्ये प्रेम धारण करायचं. एकतर सर्वत्र देव आहे म्हणूनच प्रेम करायचं, अन्यथा देव सर्वत्र व्यापलेला आहे म्हणून प्रेम करायचं. सर्वाभूती दया, सर्व भावे करुणा हे सहजासहजी घडत नाही. हे विश्वती माझे घर, ऐशी मंदी दयाची स्थिर किंबहुना चराचर. नामदेव सांगतात, जिथं प्रेम नाही नुसतं नाम आहे. काय करतात त्या गोष्टीला. नाथ महाराजांचे हरिपाठातले प्रमाण आहे, प्रेमाविन भजन सगळ्या काळात प्रमाण पाहिजे. अर्थाविन पोटी. नामदेवाने नाथ महाराजांनी दृष्टांत बरेच दिले, पण आता ते सर्व दृष्टांत घेत होत. कुंकवा नाही ठाव, भावाविन देव कैसा पावे, भाव बळे आकळे, येळवी नाकळे, कलकली आवळे दैसाने. भावयुक्त अंतःकरणाने देवाची भक्ती केली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे नामाच्या प्रती. तुम्ही जर ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांची मालिका पाहिली, सर्व संतांची एक वाक्यता आहे प्रेमाच्या बाबतीतली. नामाच्या बाबतीतली, नामस्मरण करण्याच्या बाबतीतील सर्व संतांची एक विधता आहे. ज्ञानोबाराय काय सांगतात तेच नामदेवराय सांगतात, जे नामदेवराय सांगतात तेच नाथराय सांगतात, आणि जे नाथराय सांगतात तेच तुकोबाराय सांगतात. प्रमाण सांगतो तुम्हाला. नामस्मरणात श्रेष्ठता सांगत असताना ज्ञानोबाराय बोलतात, नाम जप यज्ञ तो परमा, नाम जप यज्ञ तो परमा, बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. आमचे ज्ञानोबा सांगतात, नाम परब्रह्म वेदार्थ. नाम तुका म्हणे, नाम चैतन्य हे निजधाम. नामस्मरण श्रेष्ठ आहे. आता ज्ञानोबाचं प्रमाण झालं, ओवी झाली. आता ज्ञानोबाचं प्रमाण सांगतो. ज्ञानोबा सांगतात, सकळ धर्माचे कारण
सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती निज धर्म हा तुकडा नाम उच्चारू घडघडा निरंतर नामस्मरण निरंतर करणं हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. चला ज्ञानोपर्यंत नामदेवला काय सांगतात? नामा म्हणेला पोरी सदा अनंत नामे वाहो गोविंदा नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबा लावू आहे की नाही? नामा म्हणेला पोरी सदा नामदेव आहे, ज्ञानोबर आहे, नामदेव झाले. आता नाथ महाराजांचं म्हणणं काय बघू. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये फार गोड सांगतात. नाथ ऐकूया. सकळ आश्रम सकळ वर्ण सर्वाशी स्वधर्म हा गाण सर्व वर्ण सर्व आश्रम सर्वाशी स्वधर्म हा दान सांडोनी विकल्पाचे भान माझे भजन करावे. नाथ सांगतात सर्वांना एकच कर्म आणि एकच धर्म आहे. सांडोनी विकल्पाचे भान माझे भजन करावे. आता ज्ञानोबा झाले, नामदेव झाले, नाथराय झाले. आता तुकोबारायांचं म्हणणं काय? तुकोबारायांचं म्हणणं तर अलौकिक आहे, पण त्याकरता टाळकऱ्यांची मला चांगली साथ पाहिजे. आता हे सर्व दादांच्या फडावरती लोक आहेत म्हणून साथ होते, नसतात दुसरीकडे साथ नसते, 7.5 असते. तुकोबारायांचं म्हणणं आहे खरंच हो का? कीर्तनाला रंग यायचा असेल तर टाळकरीने उभारून जमत नाही. आमच्या आता हे टाळकरी चांगलेच मला वाजवले टाळकर वाजवलं, नाहीतर आमच्याकडे टाळकरी असा अगदी खुटा उभा जणू कायला 200 रुपये हजेरी देऊन बळण उभं केले. कीर्तनाकडे चालत नाही. तुकोबारा सांगतात या रे गडे हो धरू दाई जाणता नेणता गाऊ नाचू वाहू टाळी आपुलिया हिता पावले ते घ्यारे आता प्रेमदाता पांडू. भजनामध्ये कीर्तनामध्ये नुसतं वरून जमत नाही. गाऊ नाचू विठू कीर्तन करणे. कीर्तनामध्ये नुसतं जमत नाही आणि कीर्तनात टाळ केल्याशिवाय रंगही येत नाही. त्याला प्रमाण सांगतो. नाचता डोलता रंग कीर्तनी भरला. नाचता डोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठो. कीर्तनामध्ये नाचल्याशिवाय रंग येत नाही. मी का बोलतो? तुकोबारा सांगतात की नाम हे साधन. गायचं नाचायचं. मी गातो नाचतो आनंदे. मी गातो
नाचतो आनंदे वेडा हो नीतवदंदे वेडा हो नीतवदंदे गातो नाचतो वारकऱ्याच्या कीर्तनामध्ये वसुंधराशी प्रातस्मरणी रामकृष्ण भाऊ येडशीकर म्हणून थोड सारे भाऊ म्हणायचे वारकऱ्याच्या कीर्तनामध्ये 5 मिनिटाला 10 मिनिटाला प्रमाण आलंच पाहिजे, डबल झालं पाहिजे. का ते कारण आहे वारकरी संप्रदायातील सर्व साधना उभी आहे. वारकऱ्याचा कीर्तनकार उभा, वारकऱ्याचे टाळकरी गायनाचार्य, खरं तर तुमच्याकडे तेच आहे. वारकऱ्याचा मृदंग उभाच पाहिजे, मला घोडीवर पाहिजे मृदंग. तुम्ही दादांच्या फळावर बघा, माफ करा तुझी आहे ते सांगितलं दादांच्या फळावर काकडा उभा, भजन उभं, कीर्तन उभं, रात्रीचा जागर उभा. का आमचा पांडुरंगच उभा आहे, आम्ही कसं होत नाथरायाचा प्रश्न आहे आणि तुकोबारायाचं उत्तर. नाथराय विचारतात काय आहे, नाथरायाचं तुकोबारायाचं फार कनेक्शन चांगलं आहे. नाथरायांनी केलेल्या प्रश्नाची उत्तर तुकोबारायांनी बरेच दिले. त्यातली 2 उत्तर सांगतो. नाथरायांनी प्रश्न केला ऐसे कैसी आणि भेटू तिथे साधू. तुकोबारायांनी उत्तर दिलं ऐसे ऐसी आणि भेटू तिथे साधू. नाथरायांनी प्रश्न केला देव का होते वरी उभा पुसून का बाई वेदासी काही कळले की नाही शेष शिणला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव का हो विदेवरी उभा. नाथरायाचा प्रश्न आहे देव का हो विदेवरी उभा. तुकोबारायांनी उत्तर दिलं गाथेमध्ये. तुकोबारायांच्या गाथेमध्ये काही श्लोक आहेत. श्लोकही आहेत ना तुकोबारायांच्या गाथेत, फक्त आपण पाहत नाही. त्याला तुकोबारायांनी उत्तर दिलं. तुकोबारा फार गोड श्लोक आहेत, अभ्यासून बघा ते श्लोक उद्या काढून बघा. तुकोबारा बोलतात असे उघडा विटेवरी उभा, असे उघडा विटेवरी उभा धरुनी कटसूत्र हे भक्ती लोभा पुढे वाट दावी भवसागराची विठुमाऊली हे सिद्ध साधक. का देव विटेवर उभा आहे? तुकोबारांनी सांगितलं धरुनी कटसूत्र हे भक्ती लोभा, भक्तीच्या लोभा करता तो माझा पांडुरंग विटेवरती उभा आहे. आणि पुढे वाट दावी भवसागराची. माझा विषय बदलला थोडासा. वारकऱ्याच्या कीर्तनामध्ये भजन हे असं रंगतदार असलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात कीर्तनामधलं भजन हे पिक्चरच्या तालीवरती नसतं. आमचे श्री गुरु दादा म्हणत असतात वारकऱ्याच्या कीर्तनाच्या भजनाचं वाटवून केलं पिक्चरच्या तालीने, मृदंगाचं वाटवून केलं ढोलकीच्या बोलाने. अवघड आहे. कीर्तनामध्ये तुकोबारा सांगतात गाऊ नाचू विठू तुझा तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. म्हणून तुकोबारा बोल आमच्या जीवनातली परमार्थातली ही खरी धन्यता आहे. राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडे आबाही काळाती काय करणार ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. आणि हे जेवण करत असताना तुका म्हणे पोट झाले 3 धाय
माझ्या